आज आपण टॉपिक शिकणार आहोत सी इन आणि सी आउट फंक्शन. मागच्या वेळी थोडा टॉपिक वाचलेला होता आपण, सी इन आणि सी आउट फंक्शन, इनपुट आउटपुट फंक्शन. सी इन आणि सी आउट फंक्शन काय होते? जर मला सी प्लस प्लस प्रोग्राममध्ये काही व्हॅल्यू इनपुट करायचे आहेत तर मला सी इन फंक्शनचा यूज करायचा आहे, आणि मला काही आउटपुटला द्यायचे आहे तर मला सी आउट फंक्शन यूज करायचं आहे. तर ते एक्झॅक्टली कसा यूज करायचा आहे तो शिकणार आहोत. सी हिअर, हे दोन्ही जे फंक्शन आहेत ज्या पद्धतीने आपण सीमध्ये बघितलं आहे, प्रिंटेफ फंक्शन अँड स्कॅनएफ फंक्शन. प्रिंटेफ फंक्शन काय करतो? एखादी मॅटर किंवा एखादी स्ट्रिंग मला प्रिंट करायची आहे, किंवा एखादी व्हेरिएबलची व्हॅल्यू मला प्रिंट करायची आहे, किंवा आउटपुट प्रिंट करायचं आहे, मला काय यूज करायला लागतो? प्रिंटेफ फंक्शन. त्याच पद्धतीचा सेम वर्क सी आउट फंक्शन करतो. आता प्रिंटेफचा सिंटॅक्स काय होता? प्रिंटेफ इन ब्रॅकेट डबल कोटमध्ये जो मॅटर लिहायचा आहे, जो कोणता स्ट्रिंग लिहायचा, जसं फॉर एक्झाम्पल एंटर एनी व्हॅल्यू, ओके. आणि एखादी जर मला हा तर मेसेज प्रिंट करणार, एखादी व्हॅल्यू जर प्रिंट करायचं, जसं फॉर एक्झाम्पल इंटची व्हॅल्यू आहे इंट एक्सची व्हॅल्यू आहे 10, आणि मला ही व्हॅल्यू प्रिंट करायची आहे, मी काय यूज करीन? प्रिंटेफ द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू, काय यूज करायचं? प्रिंटेफ इज नॉट अ इंटेलिजन्सी फंक्शन. इंटेलिजन्सी म्हणजे याला प्रत्येक सी लँग्वेजमध्ये कोणत्याही फंक्शन जेव्हा यूज करतो आपण, त्या प्रत्येक फंक्शनला एक मार्गदर्शक सांगायला लागतं की हा कोणत्या नावाचा व्हेरिएबल आहे, कोणता डेटा टाईप आपण प्रोग्राममध्ये यूज केला आहे, हा एक्स नावाचा जो व्हेरिएबल आहे हा कोणत्या डेटा टाईपशी रिलेटेड आहे ते सांगावं लागतं. जसं आता इथं एक्स हा कोणत्या रिलेटेड आहे? इंटसाठी काय यूज करत होतो आपण? %d. ठीक आहे, %d यूज करत होतो, डबल कोट इक्वल्स टू एक्स, सॉरी इक्वल्स टू एक्स. त्याचं आउटपुट काय येईल? आउटपुट द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू 10. सॉरी, इथं डबल झालेलं आहे, त्याला द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू 10. ठीक आहे, हा आपण कशात यूज करत होतो? सी लँग्वेजमध्ये. आता त्या सी लँग्वेज आपल्याला आता कोणती लँग्वेज शिकायची आहे? सी प्लस प्लस शिकायचं. बिलकुल सेम प्रिंटेफ फंक्शनच्या जागी आपल्याला आता सी आउट यूज करायचा. तर प्रिंटेफचा यूज करत होतो आपण एखादी स्ट्रिंग प्रिंट करण्यासाठी, किंवा एखाद्या व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी आपण प्रिंटेफ फंक्शनचा यूज करत होतो. हाच जर प्रोग्राम मी सीमध्ये बनवला, सेम हाच जर प्रोग्राम मी सीमध्ये बनवला, काय लिहिन? हॅश इन्क्लूड
stdio sorry stdio dot h हॅश include दोन हेडर फाईल तर तुम्हाला माहीतच आहे, ponio dot h void main starting bracket ending bracket. मला मेसेज प्रिंट करायचा, printf इथे लिहिन my name is Sunil. इथे लिहितो get ch आणि वरती पण एक लिहून टाकतो CLR बॅकग्राऊंडची स्क्रीन क्लिअर करण्यासाठी CLR SCR अल्टर F9 स्पेलिंग अल्टर F9 कंट्रोल अरे माय नेम इज सुनील. हा झाला एखादी स्ट्रिंग करण्या. आता मला करायचं आहे एखादी व्हॅल्यू प्रिंट करायची. मी इथं लिहीन इंट x इज इक्वल टू 10. इंट x इज इक्वल टू 10 आणि इथं लिहितो मी the value of x is equal percent साइडला कॉमा x. आता माझा आउटपुट काय आहे, अल्टर F9 कंपाईल सक्सेसफुली रन. काय आले, द व्हॅल्यू ऑफ x इज इक्वल टू 10. म्हणजे मी मेसेजही प्रिंट करत आहोत आणि त्याच्याबरोबर त्याची व्हॅल्यू प्रिंट करतो. हा झाला सी मध्ये. आता याच्याच जागी मला काय यूज करायचं आहे, सी आउट यूज करायचा आहे. आता प्रिंटेफ फंक्शन जेव्हा मी यूज करतो तर हा कोणत्या लायब्ररी फंक्शन मध्ये काम करत आहे, stdio.h स्टँडर्ड इनपुट आउटपुट फंक्शन. प्रिंटेफ आणि स्कॅनएफ कोणत्या हेडर फाईलवर काम करतात, स्टँडर्ड इनपुट आउटपुट फंक्शन आणि stdio.h. ठीक आहे. त्याच पद्धतीनं मला आता सी आउट फंक्शन यूज करायचं. आता सी आउट आहे का, आता सी आउटचा सिंटॅक्स काय, सी आउट एक्सट्रॅक्शन ऑपरेटर सॉरी इन्सर्शन ऑपरेटर इथे यूज करू शकतो आपण, व्हेरिएबल और स्ट्रिंग और कॅरेक्टर. ओके, एक तर व्हेरिएबल किंवा स्ट्रिंग किंवा कॅरेक्टर. आता एक्झॅक्टली याचा यूज कसा करायचा, जसा फॉर एक्झाम्पल लक्षात, सी आउट हा फंक्शन, प्रिंटेफ हा फंक्शन इंटेलिजन्सी फंक्शन नव्हता, म्हणून त्याला प्रत्येक गोष्टी आपल्याला सांगावे लागत होते की हा व्हेरिएबल आहे, हा इंटिजरचा आहे, हा व्हेरिएबल आहे, हा कॅरेक्टरचा आहे, हा व्हेरिएबल आहे, हा रिअल टाईपचा आहे. पण सी आउटला ह्या गोष्टी सांगायची गरज भासत नाही, कारण की हा इंटेलिजन्सी फंक्शन तो ॲटोमॅटिकली समजून जातो का हा कोणत्या टाईपचा व्हेरिएबल. ठीक आहे. जसा फॉर एक्झाम्पल मला आता एखादी व्हेरिएबल प्रिंट करायचा, तर मी इथे इंट x इज इक्वल टू 20 असा डिक्लेअर केला आणि मला ही एक्सची व्हॅल्यू मला प्रिंट करायचं. काय लिहिन मी, सी आउट इन्सर्शन ऑपरेटर x. माझा आउटपुट काय राहील, आउटपुट 10.
आउटपुट काय राहील 10. आता मला स्ट्रिंग प्रिंट करायची आहे आणि स्ट्रिंग बरोबर आउटपुट प्रिंट करायचं. तर मी काय करीन, सी आउट स्ट्रिंग आपण डबल कोटमध्ये लिहितो एवढा माहीत आहे मला. इथं लिहिन द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू, इंटेलिजन्सी असल्यामुळे % तर द्यायची गरज भासत नाही. डायरेक्ट काय करीन, पुन्हा इन्सर्शन ऑपरेटर, कारण की मला जेवढे टाईप यूज करायचा, पहिल्यांदा स्ट्रिंग यूज केला आहे, त्याच्यानंतर आता मला व्हेरिएबल प्रिंट करायचं. मी काय लिहिन एक्स सेमीकोलन एंड ऑफ द स्टेटमेंट एंटर. याचा आउटपुट काय राहील, याचा आउटपुट राहील एक्स, एक मिनिट सॉरी, द व्हॅल्यू ऑफ x is equal to 10. The value of x is equal to 10. ओके. आता याचा एक्झाम्पल बघू आपण प्रोग्राममध्ये. सी हिअर, इथे लिहिला हॅश इन्क्लूड कोणत्या हेडर फाईलवर काम करत आहात, iostream.h. तिथं या कोणती हेडर फाईल यूज करत होतो, stdio.h. इथं काय यूज करायचं मला, iostream.h. इनपुट आउटपुट स्ट्रीम iostream.h. h मीन्स हेडर. ओके. पुन्हा एक हेडर फाईल यूज करायची आहे, तिथे जनरल हेडर फाईल आहे. गेट ch आणि clr साठी कोणती हेडर फाईल यूज करतो, conio.h. हॅश इन्क्लूड conio.h. ओके. प्रोग्राम बनवना सुरू करा. वाइड मेन स्टार्ट, इथं लिहिला सी आउट, मेसेज प्रिंट करतो मी साधा, माय नेम इज सुनील सेमीकोलन. इथं लिहितो CLR SCR. बॅकग्राऊंडची स्क्रीन क्लिअर करण्यासाठी मी इथे लिहितो गेट ch. ओके. अल्टर F9, कंपाईल सक्सेसफुली, कंट्रोल N F9. आला आउटपुट, माय नेम इज सुनील. ओके. नेक्स्ट आता मला व्हॅल्यू प्रिंट करायची. आता व्हॅल्यू प्रिंट करायची आहे तर काय प्रिंट करायचं मला, इंट एक्स इज इक्वल टू 10 सेमीकोलन. इथे लिहिन द व्हॅल्यू ऑफ एक्स. आत्ताच सांगितलं, हा इंटेलिजन्सी फंक्शन असल्यामुळे याला %d सांगायची गरज भासत नाही. ॲटोमॅटिकली समजून जातो की हा कोणत्या टाईपचा व्हेरिएबल. फक्त इथं मेसेज लिहिला द व्हॅल्यू ऑफ एक्स. जो इन्सर्शन ऑपरेटर पुन्हा यूज करायला लागेल मला, इन्सर्शन ऑपरेटर, कारण की मला एक्सला प्रिंट करायचा आहे. मी इथं इन्सर्शन ऑपरेटर पुन्हा यूज केला, इथं लिहिला एक्स. कंपाईल करतो प्रोग्राम, कंपाईल सक्सेसफुली, कंट्रोल F. आला माझा आउटपुट, द व्हॅल्यू ऑफ एक्स इज इक्वल टू. ओके, अंडरस्टँड. नेक्स्ट फंक्शन, cin फंक्शन. आता cin फंक्शन काय, ज्या पद्धतीनं आपण यूज करतो स्कॅनएफ फंक्शन. पहिल्यांदा स्कॅनएफ बघून टाकू, एक पॉईंट रिवाईज होऊन जाते तुमचं. आता स्कॅनएफ फंक्शन काय, असं लिहित होतो, स्कॅनएफ अंदर जो काही मॅटर लिहायचा असेल तो, मला जेवढे व्हॅल्यू एंटर करायचे आहेत तेवढे इथं लिहीन. मला जसा इंटिजरच्या 3 व्हॅल्यू एंटर करायच्या आहेत, मी काय लिहीन, %d, पुन्हा %d, पुन्हा %d, 3 व्हॅल्यू एंटर करायचे आहेत, बरोबर आहे. मग कॉमा, त्यानंतर काय लिहीन मी, %a, %b,
एम्परसेंड सी. ओके, या पद्धतीने एंटर करतो. तुम्हाला 3 व्हॅल्यू एंटर करायचे आहेत. तुम्हाला किती पर्सेंट डी यूज करायचे आहे? 3%. आणि याच्यामधली जर एखादी रिअल व्हॅल्यू असते तर काय यूज केलं असता? %i किंवा %. एखादी कॅरेक्टर व्हॅल्यू असती तर ते काय यूज केलं असता? %c यूज केला असता. आता माझ्याकडे तीनही इंटिजर असल्यामुळे मी काय यूज केलं? तीनहीदा %d यूज केला. ओके, नेक्स्ट ही व्हॅल्यू ॲक्सेप्ट करण्यासाठी आता सेम याच्यासारखाच मला काय यूज करायचं आहे? सीन यूज करायचा आहे. आता मी इथे लिहितो सीन. कोणता ऑपरेटर यूज करतो मी? इन्सर्शन ऑपरेटर. इन्सर्शन ऑपरेटर काही इंटेलिजन्सी असल्यामुळे %d तर द्यायची गरज भासत नाही. मी काय लिहिले? ए, पुन्हा ए, बी, पुन्हा सी. %d द्यायची गरज नाही, कारण की सी ही ॲड्रेस बेसवर काम करते आणि C++ ही ॲड्रेस बेसवर काम करत नाही, डायरेक्ट लोकेशनवर काम करते. ओके, तर 3 व्हेरिएबल मला इन्सर्ट करायचे, 3 व्हॅल्यू इन्सर्ट करायचे आहेत म्हणून इन्सर्शन ऑपरेटर कितीदा यूज केला मी? 3दा यूज केला आहे. आता याचा एक्झाम्पल बघू आपण. hash include stdio.h. next hash tonio.h. तिचा प्रोग्राम लिहिण्यासारखा void main स्टार्टिंग ब्रॅकेट एंडिंग ब्रॅकेट. 3 व्हेरिएबल डिक्लेअर करतो मी. इंट हे व्हेरिएबल डिक्लेअर तुम्हाला माहीतच आहे कसं डिक्लेअर? A, B, C. ओके, इथं लिहिला CLR SCR. बॅकग्राऊंडची स्क्रीन क्लिअर करण्यासाठी यूज करतो, एवढंही माहीत आहे तुम्हाला. आता मला एक प्रिंटएफ फंक्शन यूज करतो. प्रिंटएफ इथं मेसेज लिहितो, एंटर द व्हॅल्यू. एंटर द ओके. नंतर स्कॅनएफ व्हॅल्यू एंटर करायचे आहेत मला. किती व्हॅल्यू एंटर करायचे आहेत मला? 3 व्हॅल्यू एंटर करायचे आहेत. तर मी 3 व्हॅल्यू एंटर करीन. कोणत्या व्हॅल्यू एंटर करायच्या आहेत मला? एची व्हॅल्यू एंटर करायची आहे, बीची व्हॅल्यू एंटर करायची आहे आणि सीची व्हॅल्यू एंटर करायची आहे. आता त्या कशा करायच्या आहेत ते तर आपण अगोदरच शिकलो मागच्याच वर्षी. तर मला तीनही इंटिजर फंक्शन असल्यामुळे मी %d कितीदा यूज करीन? 3दा. %d, पुन्हा %d, पुन्हा %d. नंतर डबल कोट कंप्लीट, कॉमा, %a, कॉमा, %b, कॉमा, %c. ओके, आणि मग लिहितो गेट स्विच. ओके, अल्टर F9, कंपाईल सक्सेसफुली, कंट्रोल N F9. एंटर द व्हॅल्यू. पहिल्यांदा व्हॅल्यू एंटर केली 10, एंटर. दुसरी व्हॅल्यू एंटर केली 20, एंटर. तिसरी व्हॅल्यू एंटर केली 30. ओके, झाली. आता ह्याच व्हॅल्यू मला सी इनच्या माध्यमातून घ्यायच्या. तर सी इनच्या माध्यमातून कशा घ्यायच्या? सिम्पल काम. मी फक्त इथे हेडर फाईल चेंज करीन. इथं लिहीन iostream.h आणि प्रिंटएफच्या जागी यूज करीन मी cout आणि स्कॅनएफच्या जागी यूज करीन मी सीन. आता सीन मला 3 व्हेरिएबल 3 व्हेरिएबलची व्हॅल्यू इन्सर्ट करायची आहे.
कीबोर्डच्या माध्यमातून कितीदा यूज करेन इन्सर्शन ऑपरेटर? 3दा. पहिल्यांदा ए, त्याच्यानंतर बी, त्याच्यानंतर सी. ओके. अल्टर F9 आणि कंट्रोल F. एंटर द व्हॅल्यू. पहिली व्हॅल्यू एंटर केली 10, दुसरी व्हॅल्यू एंटर केली 20 आणि तिसरी व्हॅल्यू एंटर केली 30. ओके, अंडरस्टँड. नेक्स्ट आपण एक एक्झाम्पल बघूया. क्विट करतो मी. एक एक्झाम्पल बघू. लक्षपूर्वक आहे का? खूप महत्त्वाचं काम आहे. मला एक प्रोग्राम बनवायचा आहे, ॲडिशनचा प्रोग्राम बनवायचा आहे, सिम्पल ॲडिशनचा प्रोग्राम बनवायचा आहे. आता सीवर जर मी बनवण्याचा प्रयत्न केला तर सीवर कसा बनवतो तुम्हाला माहीतच आहे. इथं लिहिन हॅश इन्क्लूड stdio.h. ॲडिशन ऑफ 2 नंबर बनवायचा आहे मला. इथं लिहिन हॅश इन्क्लूड onio.h. इथं लिहिन मी void main starting bracket ending bracket. इथं लिहिन int a, b, c, clr, scr. ओके. इथं printf डबल कोटमध्ये एंटर